नमस्कार, राधिकाच आर्टमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण हे चंद्रकोर पेंडंट यूज करून खूप सुंदर असा चोकर, मंगळसूत्र आणि इयरिंग्स तयार करणार आहोत। त्यासाठी या ठिकाणी मी गिअर वायर घेतलेली आहे। 24 इंच इतकी गिअर वायर आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे। त्यानंतर हे क्रीम बीट इथे आपण यूज करणार आहोत। चिंचपेटी बनवताना ज्या पद्धतीने आपण वायर लॉक करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे क्रीम बीट किंवा लॉक बीट यामध्ये घालून घ्यायचे आहेत। दोन्ही एंड्स मध्ये आपल्याला हा लॉक बीट घालून घ्यायचा आहे। ठीक आहे, या पद्धतीने आणि थोडी वायर सोडून आपल्याला अशा पद्धतीने हा लॉक बीट इथे प्रेस करून घ्यायचा आहे। ठीक आहे, या पद्धतीने आता हे लॉक बीट साठी कव्हर मिळतात, तर हे कव्हर मी इथे यूज केले आहे। यामुळे लॉक बीट प्रेस केल्यानंतर तो टोचू नये म्हणून ही कव्हर या ठिकाणी यूज केलेली आहे। तर बरोबर मधोमध जे होल आहे त्या होलमधनं आपल्याला हे दोन्ही एंड्स काढून घ्यायचे आहेत आणि या ठिकाणी लॉक बीटला कव्हरच्या मध्ये घेऊन आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही एंड्स आपल्याला असे प्रेस करून घ्यायचे आहेत। याला हुक असतात, त्या हुकमध्ये आपल्याला जंप रिंग अटॅच करता येते। आता रेड आणि ग्रीन कॉम्बिनेशन घेऊन या पद्धतीने आपल्याला चोकर तयार करायचा आहे। तर त्यासाठी मी हा असा ग्रीन कलरचा चंद्रकोर यामध्ये घालून घेतला आहे आणि 3 mm चा अशा पद्धतीचा गोल्डन बीड्स इथे यूज केलेला आहे। ठीक आहे, आता याच पॅटर्नने आपल्याला पूर्ण चोकर रेडी करून घ्यायचा आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला चंद्रकोरच्या 2 एंड्स मधनं ही वायर पास करून घ्यायची। ठीक आहे, याच पॅटर्ननुसार मी आता हा पूर्ण चोकर इथे रेडी करून घेते। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। हा पॅटर्न मी कंप्लीट करून घेते आहे। हे बघा, खूप सुंदर असा हा चोकर दिसतो। आता ह्या ठिकाणी आपल्याला पुन्हा एक गोल्डन बीड घालून क्रीम बीट कव्हर आणि पुन्हा एक क्रीम बीट घालून घ्यायचं आहे आणि इथेच आपला आता हा चोकर कंप्लीट होईल। ठीक आहे, आधी आपल्याला कव्हर घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर लॉक बीट घालायचं आहे। सुरुवातीला ज्याप्रमाणे आपण जागा सोडली होती त्याच पद्धतीने आपल्याला इथे क्रीम बीट लॉक करून घ्यायचं आहे। यापुढेही खूप सुंदर असे सेट मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघत चला। आता सुरुवातीला जसं आपण लॉक बीट लॉक केला होता त्याच पद्धतीने इथे पण मी असं करून घेणार आहे आणि कव्हर आपल्याला पुन्हा प्रेस करून घ्यायची आहे। ह्या कव्हरला एंड्सवर होल असतात, त्यामध्ये आपल्याला जंप रिंग अटॅच करता येते आणि या ठिकाणी वायर कट न करता मी थोडी त्या समोरचा जो चंद्रकोर आहे तर त्यामधनं ती वायर काढून इथे 2-3 नॉट करून सिक्युअर करून घेतली आहे, म्हणजे वायर निघण्याची भीती राहत नाही। त्यानंतर जंप रिंगमध्ये आपल्याला ही दोरी अटॅच करून घ्यायची आहे। या पद्धतीने आपण दोरी पण अटॅच करून घेऊया। ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला दोरी अटॅच करून घ्यायची आहे। हा चंद्रकोर नेकलेस सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे। आता लवकरच वेडिंग सीझन सुरू होणार आहे, तर नवरीसाठी पण हे सेट खूप सुंदर दिसतात आणि आपल्याला पण वेडिंगमध्ये वेअर करण्यासाठी खूप छान असे हे सेट दिसतात। व्हिडिओमध्ये जरी तुम्हाला हे असे दिसत असले तरी खूप सुंदर असे मायक्रो पॉलिश्ड हे नेकलेस आहेत, खूप छान दिसतात। आता ह्याच पॅटर्नप्रमाणे मी 22 गेजची वायर इथे यूज केलेली आहे आणि त्याला नेहमीप्रमाणे लूप तयार करून प्रत्येक चंद्रकोरच्या मध्ये 2-2 गोल्डन बीड्स घालून ह्या पॅटर्नने आपण मंगळसूत्र पण तयार करून घेऊया। ठीक आहे, हे बघा, आता ह्या ठिकाणी हे चंद्रकोर हलतात किंवा उलटे पडू शकतात, तर मी इथे 0.3 mm ची वायर यूज करून
हे तीनही चंद्रकोर असे पॅक करून घेते। म्हणजे ते उलटे पडणार नाहीत। ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला तीनही चंद्रकोर व्यवस्थितपणे असे पॅक करून घ्यायचे आहेत। ज्वेलरी मेकिंगमध्ये मला जेवढी काही माहिती आहे ती सगळी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते, पण तरी तुम्हाला काही अडचणी असतील किंवा काही प्रश्न विचारायचे असतील तर तसं तुम्ही कमेंट करून विचारू शकतात। आपल्याकडे मटेरियल पण अवेलेबल आहे, तर ज्यांना कोणाला मटेरियल हवं असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तसा DM करू शकतात। आणि ज्यांना कोणाला तयार ज्वेलरी हवी असेल तरी ह्या नंबरवर तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकतात। ठीक आहे, अशा पद्धतीने आपला आता हा मंगळसूत्र तयार झालेला आहे। आता या ठिकाणी मी 36 इंच अशी काळ्या मोत्यांची सर घेतलेली आहे आणि आपल्याला आता हे मंगळसूत्र अटॅच करून घ्यायचं आहे। हे बघा, खूप सुंदर असा हा मंगळसूत्र आपला तयार झालेला आहे। तर या ठिकाणी माझा लूप बनवायचा राहिला होता, इथे मी लूप तयार करून घेते। खूप सुंदर सुंदर ज्वेलरी ह्यापुढेही आपण आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहोत, तर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। मंडे, वेनसडे आणि फ्रायडेला आपण लाईव्ह क्लासेस पण सुरू केलेले आहेत, तर पूर्ण ज्वेलरी मी तुम्हाला अगदी लाईव्ह क्लासमध्ये बनवून दाखवते। म्हणजे आपल्याला प्रत्येक ज्वेलरी बनवायला किती वेळ लागतो आणि किती एफर्ट्स लागतात, तर हे सर्व आपल्याला लाईव्हमध्ये लवकर कळतं। आता या ठिकाणी आपल्याला मंगळसूत्र ह्याला अटॅच करून घ्यायचं आहे। ठीक आहे, हे बघा, खूप सुंदर असा हा सेट तयार झालेला आहे। मटेरियल क्वालिटी पण खूप छान आहे, मायक्रोप्लेटेड आहे। आता या ठिकाणी मी 36 इंच मंगळसूत्र घेतलं आहे आणि आपल्याला हे मंगळसूत्र अटॅच करून घ्यायचं आहे। ब्रायडलसाठी पण हा सेट खूप सुंदर दिसतो। या प्रकारे कमळ, चंद्रकोर आणि खूप वेगवेगळे कुंदन यूज करून खूप छान असे सेट आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तर तुम्ही मागचे सर्व व्हिडिओ जाऊन बघू शकतात। ठीक आहे, आणि हे बघा, रेड आणि ग्रीन कॉम्बिनेशन किंवा आपण मल्टी कलर पण ह्यामध्ये यूज करू शकतो। यात रुबी कलरचे पण चंद्रकोर पेंडंट येतात, ते पण खूप सुंदर दिसतात। यानंतर पण आपण लक्ष्मी हार, त्यानंतर लक्ष्मी पेंडंट यूज करून खूप छान असे चोकर घेऊन येणार आहोत। हे बघा, खूप छान असा हा सेट तयार झालेला आहे। आता ह्यावर इयरिंग्स कसे बनवायचे ते बघूया। या ठिकाणी मी थोड्या वेगळ्या प्रकारचे स्टड यूज केले, इथे प्लेन स्टड यूज केलेले आहेत। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होल असणारे स्टड कसे अटॅच करायचे ते दाखवलं होतं। आज आपण प्लेन स्टड कसे अटॅच करायचे ते बघूया। ठीक आहे, बघे, या पद्धतीने मी 0.3 mm ची वायर चंद्रकोर पेंडंटला अटॅच केलेली आहे। प्रत्येक वेळेला आपण वायर अटॅच केल्यानंतर ट्विस्ट केलेला जो वायरचा पार्ट असतो तो आतल्या साईडला आपण या पद्धतीने इनविजिबल करत असतो। ठीक आहे, आता यावर हा स्टड आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि कुंदनला असणाऱ्या प्रत्येक होलमधनं अशी आपल्याला वायर पास करत करत हा स्टड अटॅच करून घ्यायचा आहे। तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघितलात तर तुमच्या लक्षात येईल। स्टड आपल्याला बरोबर मधोमध घ्यायचा आहे। ह्या पद्धतीचे स्टड तुम्ही फ्लॉवरचे इयरिंग्समध्ये पण यूज करू शकता। फ्लॉवरमध्ये पण हे स्टड अगदी व्यवस्थित बसतात। जे पेंडंट मोठे असतात त्या ठिकाणी आपल्याला होलवाला स्टड यूज करायचा असतो, कारण हे स्टड त्यामध्ये व्यवस्थित बसत नाहीत आणि मध्ये फसण्याची शक्यता असते, त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी प्लेन स्टड यूज करता येत नाही। ठीक आहे, आता अशा प्रकारे मी दोनही इयरिंग्स तयार करून घेते। जे व्ह्यूअर्स पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका।
या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मी हार कसा बनवायचा ते बघूया आणि गोल्डन बॉल कसा तयार करायचा ते मी तुम्हाला ह्या आधी पण एका शॉर्ट्समध्ये दाखवलेलं आहे। तर ते गोल्डन बॉल्स यूज करून पण आपल्याला लक्ष्मी हार तयार करता येतो। ते सगळं आपण ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया। हे बघा, खूप सुंदर असा हा चंद्रकोर नेकलेस सेट तयार झालेला आहे। कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। थँक्स फॉर वॉचिंग।